राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर रामराव वडकुते हिंगोलीमध्ये दाखल झालेले आहेत आणि जवळपास 28 ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येतोय। मात्र या सगळ्या निवडीमध्ये एक मोठा ट्विस्ट आहे। साहेब, तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि ते म्हटले की तुमच्या अर्धांगिनींना पण सांगू नका। हा काय किस्सा आहे? हा किस्सा असा असतो की राजनीती आणि युद्धनीती याच्यामध्ये गुप्तता पाळणं गरजेचं असतं आणि म्हणून आमच्या नेत्याची राजनीती इतकी कठोर आहे की राजकारण ज्याला करायचं त्याच्याशी संबंधित असते आणि म्हणून एक कुठलीही गोष्ट विरोधकांना सावध होऊ देऊ नये या अनुषंगाने तुम्ही पत्नीला कधी सांगितलं? त्यांनी म्हणले पण आपण थोडं ऐकायचं असतं। साहेब, आता तुम्ही विधान परिषदेमध्ये नेतृत्व केलं, महामंडळावरती केलंय। केंद्र सरकारच्या विरोधामध्ये सातत्यानं हटकर धनगर समाज आरक्षणासाठी लढतोय। धनगड आणि धनगर ह्या शब्दातला जो दुरावा आहे तो रामराव वडकुते राज्यसभेचे खासदार म्हणून कधी दूर करणार आहेत? मला वाटते काहीतरी आपल्या माध्यमातून चुकीचा बेस जातो। केंद्र सरकारच्या विरोधात धनगर समाज आहे असं कुठे चित्र दिसलं नाही आणि आंदोलनं झालीत राज्यभर आंदोलन म्हणजे लक्ष केंद्रित करण्यासाठी। केंद्र सरकारने आदिवासीच्या सवलतीसाठी शिफारस केली होती आणि नंतर वापस घेतली, त्याच्याबद्दल तीव्र नाराजी आहे। पण भारतीय जनता पक्षावर नाही, फक्त लक्ष केंद्रित होण्यासाठी हे लोकशाहीमध्ये आपलं हे आहे आणि म्हणून लक्ष केंद्रित व्हावं या उद्देशाने ते आपला आग्रह करतात। टेक्निकली बाजूला करून आज एकमेव भारतीय जनता पक्षाचा असा आहे की ज्यांनी धनगराचे अनंत प्रश्न सोडवले। 60 वर्षात काँग्रेसने सोडवलं नाही। अहिल्यानगरला आहे देऊन नेलं, काल शेतकऱ्याच्या सन्मान निधीला माझं राज्यसभेचं पद जाहीर झालं आणि आमच्या शेतकऱ्याचे जे आपलं कर्जमाफी योजना अहिल्यादेवी दिलं। 7 दशक म्हणजे 70 ते 80 वर्षापासनं आरक्षणाची लढाई सुरू आहे। तुम्ही देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये गेलेत, महाराष्ट्रामध्ये तुमची एक ओळख आहे समाजाचे नेते म्हणून। आता हा आरक्षणाचा जो पेच निर्माण झालेला आहे तो कसा दूर करणार तुम्ही राज्यसभेच्या सभागृहात? हे बघा, भाजप सरकारने आमचा आरक्षणाचा मुद्दा आहे तुमच्या लक्षात एक नाही, मला सध्या 50% सोडवला। आदिवासींना ज्या सवलती आहेत त्या 22 सवलती लागू झाल्यात। उर्वरित करण्यासाठी मी राज्यसभेमध्ये गेल्याचा फायदा होऊन मला संधी मिळेल, कारण जोपर्यंत काही समजून सांगता येत नाही तर पंतप्रधानांना आणि जिथले प्रमुख जे आहेत त्या समाज कल्याण मंत्री त्यांना मी समजून सांगेन की बाबासाहेब घटनेने दिलेला आम्हाला अधिकार आहे, त्याच्यामध्ये झालेल्या चुका आहेत त्या आपण दुरुस्त करून आमचा न्याय हक्क आम्हाला मिळावा आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही, एवढीच खात्री। पण समाजाचा प्रश्न आहे की जो धनगर समाज आहे तो एसटी प्रवर्गात जाणार का? आणि तुमची त्याला आता आज तुम्ही बिनविरोध निवड झाली त्याला तुमचा पाठिंबा आहे का? नाही, विषय असा आहे की पाठिंबा नसण्याचं काय कारणच नाही। आम्ही एवढंच म्हणत असतो की आदिवासीला धक्का न लावता आम्ही ऑलरेडी बाबासाहेबांना सवलती दिल्या, त्या आम्हाला द्या, पाठिंबाच आहे। एक पॉलिटिकली प्रश्न आहे। आपल्याकडं हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आहेत। भाजपनं मोठी ताकद या मतदारसंघामध्ये लावलेली आहे। आता वसमतमध्ये आतिश दांडेगावकर आहेत, तिकडे कळमनुरीत प्रज्ञा सातवांना तुम्ही घेतलंय, इथे तर ऑलरेडी मुटकुळे साहेब आहेत। भाजप ह्या सगळ्या आगामी निवडणुकांची एक साखर पेरणी करत आहे का? हे बघा, निवडणुकाचा जो निर्णय असतो ते निवडणुकीच्या वेळेस घेतला जात असतो, परंतु आमच्या पक्षाचं धोरण असते पक्ष वाढला पाहिजेत आणि म्हणून आम्ही उद्या युती होईल नाही होईल ते श्रेष्ठ ठरवलं, परंतु आमचा पक्ष सगळ्या ठिकाणी चांगला राहिला पाहिजे म्हणून आम्ही ते काम करत। त्याला निवडणुकीची पेरणी कशी म्हणता येईल? पक्ष वाढीसाठी आम्ही अहोरात्र पण आहे आणि प्रत्येकाला अधिकार आहे आपला पक्ष वाढवायचा, त्यामुळे तो आमचा पक्ष वाढवतो आहेत आम्ही। आता तुम्ही राज्यसभेचे खासदार झाले, तुम्ही आता भाषणात बोलताना म्हटले की अनेक नेते हे टक्केवारीच्या मागे लागलेत, तुम्ही काही कामांचाही त्यामध्ये दाखला दिलात जसे विद्युतीकरण वगैरे, तर तुम्ही ह्या सगळ्यावरती आरोप केलेत, तुमचा कार्यकाळ कसा राहणार आहे? मी आरोप नाही केले, जे मला दिसलं काही लोकांचं ते सांगितलं। कोण लोक आहेत ते जे टक्केवारी घेतात? मित्र पक्षाचे आमदार आहेत, तुमचे सत्तेतले काही आमदार आहेत, तुमच्या पक्षाचे आमदार आहेत। मी काही जिल्ह्याबद्दलच बोललो असं नाही, आता माझं कार्यक्षेत्र देश आहे,
त्याच्यामुळे देशात कुठेही हे घडलं असेल ते तुम्ही शोधून पहा. तुमची आगामी निवडणुकांची रणनीती हिंगोली जिल्ह्यामध्ये भाजपची कशी राहणार आहे? अतिशय आमची पूर्ण तयारी राहील की आम्ही स्वतंत्र लढलो तरी आम्ही निवडून आलो पाहिजेत. अशा प्रकारची आमची संघटना मजबूत करण्याचं काम आमचं चालू आहे, ते चालू राहील. शेवटी निवडणुका कोणाबरोबर लढायच्या कोणाचा नाही हा निर्णय श्रेष्ठीचा. आमचा पक्ष पुन्हा शिस्तबद्ध आहे. तुमचे 2 मित्र नाराज झालेत, केशव भंडारी, केशव उपाध्याय आणि माधव भंडारी. तुम्ही आतापर्यंत दम धरला होता, तुम्ही त्यांना आता काय सल्ला द्याल? नाही, मला माहित नाही तुम्ही नाराज आहेत. भाजपचे प्रवक्ते आणि माधव भंडारी मला नाराज आहेत माहिती, तुमच्याकडे म्हणले असतील तर मला माहित नाही, पण नाराज आहेत असं मला वाटलेलं नाही. ते पक्षशिस्तीच्या कामाला लागले. केशव उपाध्याय कालच पार्टीमध्ये काम करत होते, भंडारी पक्षाचं काम करत आहेत, तर नाराज कुठे दिसले तुम्हाला? काय तुमचं अभिनंदन केलं का त्यांनी? माझं अभिनंदन केलं त्यांनी. हो, ठीक आहे. साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर धनगर आरक्षणाला आपला पाठिंबा आहे आणि एसटी प्रमाणेच धनगर समाजाला देखील आज आरक्षण मिळावं यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचं रामराव वडकुते यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे. सोबतच राज्यसभेमध्ये धनगर आरक्षणासाठी आपण पुढाकार घेऊ असं देखील वडकुते म्हणाले आहेत. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली.